शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीत मतभेद। लाडकी बहीण दोडका शेतकरी। शेतकरी कर्जमाफीला अजितदादांचा विरोध। माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं भाव कर्ज? माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं भाव कर्ज? ऐकलत अजित पवार काय म्हणाले ते? माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलंय का असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खरं तर बहुमतानं महायुती सरकार सत्तेत आलं। निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं। मात्र सत्तेत आल्यानंतर सत्ताधाऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलाय का असा सवाल आता उपस्थित होतोय। राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्यानं आणि लाडकी बहीण योजनेचा मोठा भार असल्यानं अर्थमंत्री अजित पवार अंथरूण पाहून पाय पसरावे अशा भूमिकेत असल्याचं दिसतंय। तर भाजपनं मात्र सावध भूमिका घेत कर्जमाफीसाठी सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलंय। मला सांगू नका, हे तुम्ही मतदारांना सांगा, कारण का हे असंच करतात इलेक्शनमध्ये, अशीच फसवाफसवी असते। कारण का गले की हड्डी तुम्हाला आठवत असेल, हे ते नुसतं नाही। आणि बरेच दिल्लीतले नेते म्हणाले की ये चुनावी जुमला था, असे किती स्टेटमेंट्स येतात। सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, आमची अपेक्षा आहे की त्यांनी सरसकट कर्जमाफी द्यावी। भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे। निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना जे वचनं दिलेत, आश्वासने दिलेत, त्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी बांधील आहोत आणि शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा आमचं शासन त्या ठिकाणी निश्चितच सकारात्मक भूमिका घेईल, कारण या शेतकऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सत्तेवर बसवलं। 2008 मध्ये केंद्र सरकारनं 60,000 कोटींची कर्जमाफी केली होती। राज्यात फडणवीस सरकारनं 2017 मध्ये 34,020 कोटींची कर्जमाफी केली। तर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारनंही शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं होतं। तर नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000ची प्रोत्साहन म्हणून माफी दिली होती। त्यामुळे महायुती सरकार निवडणुकीत दिलेलं आश्वासन पाळून लाडक्या बहिणींप्रमाणे शेतकरी भावालाही दिलासा देणार की दोडका ठरवणार, याकडेच राज्यातल्या बळीराजाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।